चितूरकरांना मी धन्यवाद देतो आणि मतदारांचा उत्साह आणि लोकांचा जो रिस्पॉन्स या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतो त्याच्यामध्ये निश्चित स्वरूपात राष्ट्रवादीची सत्ता येईल अशी अपेक्षा आहे की सर्व माझ्या मतदाराला नम्र आज विनंती करतो, आवाहन करतो की राहिलेल्यासुद्धा मतदारांनी या ठिकाणी आमच्या पक्षाला या ठिकाणी सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी माझ्या बाईकच्या निमित्ताने या ठिकाणी करतो. लढा थेट पालकमंत्र्याची आहे. इथं आरोप प्रत्यारोप जोरदार गाजले. काय वाटतं एकूण लोकांमध्ये या आरोप प्रत्यारोपावरून निवडणूक होते का कामांच्या हिशोबाने? नाही, खरं बोलतं विकासाच्या मुद्द्यावर आम्ही सगळं मतदारापर्यंत मतं मागितली. शेवटी लोकांचा कौल हे महत्त्वाचं असतं. ज्याचं काम चांगलं आहे, ज्याच्या कार्यकाळात काम चांगलं झालं लोक त्याला मत देतात. असे आमचे जिंतूरकर एक चांगला निर्णय घेतात. म्हणून मला खात्री आहे की शहरामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये आत्ताच्या आमचे उमेदवार भाभी कफील साबिया बेगम कफील फारुकी यांच्या कार्यकाळात चांगलं काम झालं होतं आणि त्याचीच पावती म्हणून पुन्हा एकदा भाभींना व आमच्या 25 उमेदवाराला काम करण्याची संधी या ठिकाणी जनता देईल हे निश्चित लोकांनी ठरवलं. निकाल पुढे ढकललेला आहे. काय वाटतं एकूण न्यायालयाने सांगितलं की 21 काय झालं, काही ठिकाणी इलेक्शन पिटिशन झाले. आमच्याकडं आमचे अरुण घुगे म्हणून आमचे उमेदवार होते प्रभाग क्रमांक 11 क मधला, त्याचं एक पिटिशन झालं होतं. कारण की इलेक्शन कमिशननं पहिली वेळ अचानक काही निर्णय घेतले. काही कॅन्डिडेटला उभं राहायचं होतं, त्यांचा फॉर्म रिजेक्ट केला म्हणून ही पिटिशन डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये आम्ही दाखल केलं उमेदवारांना आणि त्याच्यामध्ये आता इलेक्शन कमिशननं तो स्टँड घेतला आणि 21 तारखेला मतमोजणी ठेवली. ते निर्णय योग्य आहे. शेवटी ज्या कॅन्डिडेटला उभं राहायचं होतं त्या कॅन्डिडेटला उभं राहण्यासाठी आता कोर्टाने मुभा दिली.